नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे, एक नवीन नोटिफिकेशन आलेली आहे आणि आजचे जे नोटिफिकेशन आहे ती एक शॉर्ट नोटिफिकेशन सध्या आलेली आहे आणि जे फुल नोटिफिकेशन ही लवकरच येणार आहे. तर सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी यांच्या ऑफिसर ग्रेड ए साठी नोटिफिकेशन काढलेली आहे. बघूया की या शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन काय काय माहिती यांनी दिलेली आहे. चला, आय होप हे तुम्हाला विजिबल असेल. तर मी थोडासा याला आणखी थोडा झूम करून घेतो. ठीक आहे, ओके. बरं, तर सेबी म्हणजे होतं तुमचं सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ए असिस्टंट मॅनेजरची ही रिक्रुटमेंट आहे. ठीक आहे, असिस्टंट रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर साठीची ही नोटिफिकेशन आलेली आहे. सध्या ही एक शॉर्ट नोटिफिकेशन आहे. यांनी तसं म्हटलं पण आपल्याला की दिस इज नॉट द डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट अँड इज ओनली मेंट ॲज अन ऍडव्हान्स इंटिमेशन ऑफ रिक्रुटमेंट. ही नोटिफिकेशन येणार आहे, फुल नोटिफिकेशन ही नाही आहे. त्यानंतर प्लीज सी दी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऑनलाईन अप्लिकेशन लिंक ऑन एप्रिल 13, 2024. एप्रिल 13ला याची डिटेल नोटिफिकेशन येणार आहे. त्यानंतर सेबी रिझर्व द राईट टू मेक एनी चेंजेस इन धिस डेट. याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे आणि याच्याबद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला सेबीच्या वेबसाईटवर मिळू शकते. अप्लिकेशन विल बी असेप्टेड ओनली थ्रू दी ऑनलाईन लिंक अँड नो अदर फॉर्म ऑफ अप्लिकेशन विल बी कन्सिडर्ड. आपल्याला माहिती आहे की सर्व गव्हर्नमेंट एक्झाम असो आता सर्व ऑनलाईन झाल्या आहेत. अप्लिकेशन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मध्येच करायचं आहे. त्यानंतर इथे काही तेवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे नाही आहे चांगली. जर समोर आपण बघितलं देन सेबी इन्व्हाइट अप्लिकेशन फ्रॉम इंडियन सिटीजन फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजरची ही पोस्ट आहे. फॉर द जनरल स्ट्रीम, लीगल स्ट्रीम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीम, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल स्ट्रीम, त्यानंतर रिसर्च स्ट्रीम आणि ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम. या प्रकारच्या 6 पोस्ट याच्या आतमध्ये येणार आहेत. एक आहे असिस्टंट मॅनेजरच्या आतमध्ये तुमच्याकडे जनरल स्ट्रीम एक आहे, सेकंड लीगल डिपार्टमेंटची आहे, IT म्हणजे कम्प्युटर वाल्यांसाठी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल साठी आहे त्यामध्ये वॅकन्सी, रिसर्च स्ट्रीम साठी आहे आणि ऑफिशियल लँग्वेज स्ट्रीम साठी सुद्धा आहे. या प्रकारच्या 6 नंबर ऑफ डिफरंट पोस्ट या ऑफिसर असिस्टंट मॅनेजर मध्ये येणार आहेत. त्यानंतर जर आपण बघू की याच्यामध्ये सिलेबस काय काय तुम्हाला बघायला मिळू शकतो. चला, सिलेबस साठी बघायचं असेल आपण थोडा त्याला खाली स्क्रोल करून घेतो. वेल, की आता सिलेबस आपल्याकडे सिलेबस नाही कोणत्या कोणती पोस्ट आहेत आणि त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन हे काय मागणार आहेत ते आपण बघूया. तर जनरल साठी याच्यामध्ये टोटल 62 वॅकन्सीज राहणार आहेत आणि जर एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलं तर तुमचं मास्टर डिग्री असायला पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असायला पाहिजे 2 वर्षाचा इन एनी डिसिप्लिन और बॅचलर डिग्री इन लॉ, बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट किंवा सीए तुमचं असायला पाहिजे किंवा चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट तुम्ही असायला पाहिजे किंवा कंपनी सेक्रेटरी असायला पाहिजे किंवा कॉस्ट अकाउंटंट असायला पाहिजे. तर या प्रकारच्या जनरल जर तुम्हाला अप्लाय करायचं नाही यासाठी 62 वॅकन्सी दिल्या आहेत आणि हे तुमचं क्वालिफिकेशन आहे. तुमचं मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. ठीक आहे, इंजिनिअरिंग मध्ये किंवा लॉ मध्ये किंवा तुमचं सीए हा कोर्स झालेला असायला हवा, तुम्ही सीए असायला हवा. त्याच्यानंतर जर आपण सेकंड बघितलं तर सेकंड लीगल साठी पोस्ट आहे. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज राहणार आहेत 5. मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन यांनी म्हटलं आहे की तुमचं बॅचलर डिग्री इन लॉ असायला हवं. म्हणजे लीगल जे आहेत या पोस्टसाठी फक्त लॉचे जे विद्यार्थी आहेत तेच अप्लाय करू शकतात. क्वालिफिकेशन सुद्धा यांनी दिलेलं आहे 2 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऍज अन ऍडव्होकेट. तर याच्यासाठी एक्सपिरियन्सची रिक्वायरमेंट आहे. तुमचं एक्सपिरियन्स कमीत कमी 2 वर्षाचा असायला हवा, तेव्हाच तुम्ही या लीगल पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर जी तिसरी आपली पोस्ट आहे तर तिसरी पोस्ट आहे आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची ITची, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज राहणार आहेत 24 आणि 24 वॅकन्सीचं जे डिव्हिजन होणार आहे 24 वॅकन्सीसाठी जर तुमचं बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग इन एनी ब्रांच कोणती पण ब्रांच असेल
किंवा बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ अ पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन. 2 वर्षाचा जर तुमचं पीजी झालं असेल इंजिनिअरिंग मध्ये, ज्यामध्ये कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे काहीतरी तुमचा कोर्स झालेला असावा. म्हणजे तुमचं बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग कंपल्सरी पाहिजे. तुमचं जर पीजी झालं असेल कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. नंबर ऑफ वॅकन्सी लक्षात असू द्या, 24 नंबर ऑफ वॅकन्सी इथे आहे. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या इथे वॅकन्सी जरी नंबर ऑफ कमी असेल तरी पगार खूप जास्त आहे, ते आपण समोर बघूयाच. याच्यासाठी सुद्धा यांनी कंपल्सरी म्हटलं आहे की मॅन्डेटरी क्वालिफिकेशन तुमचं असायला पाहिजे. क्वालिफिकेशन मध्ये यांनी सांगितलं आपल्याला की मॅन्डेटरी क्वालिफिकेशन दुसरी कोणी अप्लाय करू शकत नाही, इथे कंपल्सरी पाहिजे. आणि इथे सुद्धा कंपल्सरी तुम्हाला आहे लीगल पोस्ट साठी सुद्धा. आता याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला, मॅन्डेटरी क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये तुमचं बॅचलर डिग्री झालेला असावा. डिझायरेबल एक्सपिरियन्स, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला आहे. जनरल आणि इन्फॉर्मेशन साठी तुम्हाला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी एक्सपिरियन्स नाही आहे, पण या 2 पोस्टसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स मागितला आहे. वर्किंग नॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टीम लाईक सीसीटीव्ही, सर्व्हिलियन्स सिस्टीम, ऍड्रेसेबल सिक्युरिटी अलार्म, फायर अलार्म, नंतर EPA, BX, UPS सिस्टीम, या प्रकारच्या थिंग्स मध्ये तुम्ही काम केलेलं असावं. एक्सपिरियन्स इन मेंटेनन्स ऑफ लिफ्ट, पंप, एअर कंडिशनिंग प्लांट्स एक्सेट्रा, याच्यामध्ये तुमचा एक्सपिरियन्स असायला हवा. याच्यामध्ये तुमची मास्टर की असावी. सोबत यांनी म्हटलं आहे एक्सपिरियन्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिंग कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स इन ऑल इट्स ऍस्पेक्ट अँड नॉलेज ऑफ PERT CPM टेक्निक्स. हे काहीतरी इलेक्ट्रिकल मध्ये कॉन्सेप्ट असेल, आय डोंट नो एक्झॅक्टली काय आहे PERT, पण CPM इलेक्ट्रिकल वाल्या विद्यार्थ्यांना माहिती असेल. तर याच्यामधलं हे कंपल्सरी यांनी म्हटलं की एक्सपिरियन्स असायला पाहिजे 2 वर्षाचा. तुमचं इंजिनिअरिंग हे कंपल्सरी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं असावं. चला, आय होप एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल. सोमवारचं आपण खाली स्क्रोल करूया. बघा आता खाली काय याच्यामध्ये दिलं आहे, त्याच्यामध्ये आणखी 2 पोस्ट आपल्याला दिल्या आहेत. एक आहे रिसर्चची. तर रिसर्च साठी यांनी काय म्हटलं आहे बघूया की रिसर्च साठी क्वालिफिकेशन यांनी काय सांगितलं आपल्याला. ओके, मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा, 2 वर्षाचा डिप्लोमा असायला हवा, जो इकॉनॉमिक, कॉमर्स, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, इकोमेट्रिक्स या प्रकारच्या फील्डमध्ये, किंवा मास्टर डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तुमचा असायला पाहिजे 2 वर्ष स्टॅटिस्टिक्स मध्ये, मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स मध्ये किंवा स्टॅटिस्टिक्स इन्फॉर्मेटिक्स मध्ये, अप्लाइड स्टॅटिस्टिक्स मध्ये, इन्फॉर्मेटिक्स डेटा सायन्स मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि बिग डेटा अनालिटिक्स मध्ये. सोबत किंवा त्यांनी म्हटलं आहे मास्टर डिग्री इन मॅथमॅटिक्स, 1 इयर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॅटिस्टिक्स किंवा रिलेटेड सब्जेक्ट तुमचा असायला हवा. नोट सुद्धा दिला यांनी, रिकॉग्नाइज्ड इक्विव्हॅलंट टू मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन बाय असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, हे सुद्धा तुमचं चालेल. बेसिकली तुमचं मॅथमॅटिक्स असायला पाहिजे, स्टॅटिस्टिक्स असायला पाहिजे, तेव्हा कुठे तुम्ही या रिसर्च पोस्ट साठी अप्लाय करू शकता. नंबर ऑफ वॅकन्सी इथे 2च त्यांनी दिलेला आहे. नंबर ऑफ वॅकन्सी त्यांनी सुरुवातीला पहिल्या पेजवर पहिलीच लाईन त्यांची आहे की नंबर ऑफ वॅकन्सी कमी जास्त होऊ शकतात, म्हणजे इन्क्रीज पण होऊ शकतात, कारण की आपल्याकडे आणखी जवळपास 20-25 दिवसाचा ड्युरेशन आहे फुल नोटिफिकेशन येण्यासाठी. त्यानंतर बघूया समोर काय आपल्याला दिलं आहे. तर समोर आहे ऑफिशियल लँग्वेज. आता ऑफिशियल लँग्वेज नावाची जी पोस्ट आहे याच्यामध्ये म्हटलं आहे यांनी की ऑफिशियल लँग्वेजच्या पोस्टमध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 2 आहे. मास्टर डिग्री तुमचं असायला पाहिजे किंवा हिंदी ट्रान्सलेशन तुमचं असायला पाहिजे. त्यानंतर मास्टर डिग्री संस्कृत, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, कॉमर्स विथ हिंदी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट असायला पाहिजे. त्याच्यानंतर मास्टर डिग्री इन बोथ इंग्लिश किंवा हिंदी ट्रान्सलेशन तुमचं असला पाहिजे. या लँग्वेजसाठी ऑफिशियल म्हणजे तुमचं इंग्लिश किंवा हिंदी बेसिकली असायला पाहिजे याच्यासाठी. त्याच्यानंतर candidate who have appeared or will appear for the final examination as on last date of filling application form and waiting for the result are eligible to appear for the selection process. However, offer to join the board will subject to production of the necessary document evidencing successful obtaining the requisite qualification. म्हणजे याचं मिनिंग हे होतं की जर तुम्ही आता फायनल इयरला असाल किंवा फायनल इयरची तुम्ही एक्झाम दिली असेल आणि रिझल्ट जर तुमचा अवेटेड असेल तर तरी सुद्धा तुम्ही फायनल इयरला असून सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. बट त्यामागे एक कंडिशन आहे की जेव्हा पण तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाईल त्यावेळेस
तुम्हाला जे पण तुमची डिग्री सर्टिफिकेट आहे किंवा जे पण क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आहे किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काही पोस्टसाठी, तर तो तुम्हाला तिथे सादर करावा लागेल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. ओके, रिझर्वेशन यांनी दिलं आहे. रिझर्वेशनची माहिती दिली आहे यांनी. बिलॉंगिंग टू द ओबीसी, नॉन क्रिमिलियर, ईडब्ल्यूएस, एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट ऍज पर अप्लिकेबल लॉज. म्हणजे जे रेग्युलर असतं 28 वर्ष 3 वर्ष, त्याच्या 30 वर्ष, त्याच्यानंतर जे रिलॅक्सेशन असतं 3 वर्ष, ओबीसी साठी 5 वर्ष, एससी एसटी साठी, पीडब्ल्यूडी 5 ते 10 वर्ष, हे लागेलच, हे राहीलच. एज लिमिट तुमची सांगितली यांनी की एज जर तुमचं आहे हे शुड नॉट हॅव एक्सीड 30 इयर, 30 वर्षापेक्षा जास्त नसायला हवं तुमचं. मार्च 31 2024 ला, 31 मार्च 2024 ला तुम्ही 30 वर्षापेक्षा जास्त वर्षाचे नसावे. कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बोर्न ऑन और आफ्टर एप्रिल 1, 1994. म्हणजे या तारखेच्या नंतर तुमचा जन्म झालेला असावा. एप्रिल 1, 1994. ओके, नंतर मोड ऑफ एक्झामिनेशन बद्दल यांनी एक्झाम आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे की मोड ऑफ एक्झामिनेशन तुमचं कसं राहील. तर 3 फेजेस मध्ये ही एक्झाम कंडक्ट केल्या जाईल. तुमची जी फेज 1 आहे विल बी ऑनलाईन एक्झामिनेशन कन्सिस्टिंग ऑफ 2 पेपर. तर पहिल्या फेज मध्ये तुमचे 2 पेपर राहणार आहेत. फेज 1 विल अपियर फॉर द फेज 2 which will also in the form of online examination consisting of 2 papers. ओके, तर पहिला जो पेपर आहे आपला त्याच्यामध्ये 2 आहेत. जो फर्स्ट राऊंड आहे फेज 1 त्याच्यामध्ये 2 पेपर आहेत, फेज 1 आणि फेज 2. ऑनलाइन एप्लिकेशन एग्जामिनेशन कंसिस्टिंग ऑफ 2 पेपर्स. फेज 1 विल बी अँड ऑनलाइन एक्झामिनेशन 2 पेपर्स याच्यामध्ये राहणार आहे. जे फेज 1 ला शॉर्टलिस्ट करेल ते फेज 2 साठी जातील. फेज 1 मध्ये 2 पेपर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फेज 2 ला जे जातील तिथे सुद्धा त्यांना ऑनलाईन मोड मध्ये 2 पेपर राहणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा रिलेटेड टू द जनरल ऍप्टिट्यूड, सेकंड तुमचा टेक्निकल राहू शकतो. सध्या याबद्दल क्लिअर इन्फॉर्मेशन नाही आहे कारण की ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे. तर जेव्हा क्लिअर नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला हे कळवण्यात येईलच. ठीक आहे. तर 2 आपल्याला माहिती पडलं. त्याच्यानंतर जे पण शॉर्ट लिस्ट होतील फेज 2 मधून त्यांना इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल. म्हणजे तुमचं फेज 1 आहे, त्याच्यानंतर तुमचं फेज 2 आहे आणि त्याच्यानंतर फॉलोड बाय तुमचा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे 3 राऊंड्स इथे आहेत. फेज 1 मध्ये 2 पेपर राहतील, पेपर 1, पेपर 2. फेज 2 मध्ये सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2. जे फेज 1 क्लिअर करेल ते फेज 2 ला जाईल, जे फेज 2 क्लिअर करेल ते इंटरव्ह्यू मध्ये जाईल. सेबी रिझर्व द राईट टू मॉडिफाय द सिलेक्शन प्रोसिजर. गरज पडली तर सेबी त्यांचं जे एक्झाम कंडक्शनचं जे प्रोसेस आहे ते त्याला चेंज करू शकतात असं यांनी म्हटलं आहे. नंतर समोर बघूया, आणखी समोर आपल्याला काय दिलं आहे. समोर आपल्याला म्हटलं आहे सर्व्हिस कंडिशन. सर्व्हिस कंडिशन्स नावाची गोष्ट आपल्याकडे इथे आहे की बॉन्ड वगैरे काही याच्यामध्ये असतं का. बघा, सर्व्हिस कंडिशन यांनी दिलं आहे. प्रोबेशन, the selected candidate shall be recruited as an officer grade A and will undergo a probation of 2 years. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन तर होऊन जाईल पण 2 वर्षानंतर तुमचं जे कन्फर्मेशन असतं ते 2 वर्षानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर होईल. 2 वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असेल. आता सर्वात इम्पॉर्टंट, वॅकन्सी जरी तुम्हाला दिसलं की 2 आहे, 62 आहेत किंवा 25 वॅकन्सी आहेत, पण याचा जो पे स्केल आहे हा खूप जास्त आहे. एक लाईक बँकिंग जो आपण देतो पीओ किंवा क्लर्क त्याच्यापेक्षा खूप जास्त पे स्केल सेबी मध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. तर पे स्केल ऑफ ऑफिसर इन ग्रेड ए इज, हा तुम्हाला सर्व अलाउन्सेस मिळून जवळपास 90,000 पर मंथ, 90,000 पर मंथ एवढा जवळपास तुम्हाला इन हँड पगार येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्सेस, सर्व अलाउन्सेस वगैरे मिळून इफ अप्रॉक्स विदाउट अकोमोडेशन 11,000 पर मंथ. नाही, हे सगळं ग्रेड पे आपले आहेत. ऍट मुंबई फॅमिली अलाउन्सेस, लर्निंग अलाउन्सेस, स्पेशल ग्रेड अलाउन्सेस एक्सेट्रा ऍट मुंबई ॲट द मिनिमम ऑफ दिस स्केल इज अप्रॉक्स 1,49,000, 50,000, 1,49,500. विदाउट अकोमोडेशन 1,11,000. म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त पगार आहे मित्रांनो इथे. जवळपास 1.5 लाख विदाउट अकोमोडेशन आणि 1,11,000 विथ अकोमोडेशन एवढं त्यांनी पे स्केल सांगितलेलं आहे. जर त्यांनी अकोमोडेशन प्रोव्हाइड नाही केलं तर 1.5 लाख तुम्हाला पर मंथ मिळेल
आणि अकोमोडेशन जर प्रोव्हाइड केलं 1,11,000 तुम्हाला इन हँड मिळतील. म्हणजे एक लाईक खूप जास्त पगार इथे सांगितलेला आहे. नंतर अकोमोडेशन अँड पोस्टिंग साठी सांगितलं. रेसिडेन्शियल अकोमोडेशन वुड बी प्रोव्हाइडेड सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी. The incumbent may be posted and transferred to any location in India where SEBI has its offices. The recruited officer may be posted to any department of SEBI irrespective of stream. कुठे पण आपल्याला पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठे पण पोस्टिंग दिलं जाऊ शकतं. तुमच्या होम लोकेशन सुद्धा तुम्हाला पोस्टिंग दिलं जाऊ शकतं. बट इथं कंडिशन ही आहे की ते वॅकन्सीज तिथे असायला पाहिजे. एक्झामिनेशन सेंटर. The online examination center and interview will be held in various cities across India. ते तुम्हाला फुल नोटिफिकेशन मध्ये माहित पडेल. अप्लिकेशन फीस सांगितले यांनी 1,000 रुपये प्लस 18% GST आणि 100 रुपये आणि EWS विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी अँड 100 रुपये ॲज इंटिमेशन चार्जेस फॉर ओके. ओबीसी आणि EWS कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरीसाठी आहे 1,000 रुपये आणि SC ST PWD विद्यार्थ्यांसाठी आहे 100 रुपीज प्लस GST वगैरे ते वेगळं आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपल्याकडे आणखी काय आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. शेवटचा पॉइंट आपला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. तर जे पण ST विद्यार्थी आहेत, ST विद्यार्थी आहेत, नॉन क्रिमिनल मधले ओबीसी विद्यार्थी आहेत जे नॉन क्रिमिनलच्या अंडर येतात, PWD विद्यार्थी आहेत, यांच्यासाठी सेबी काय प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा कंडक्ट करतं. त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर सबसिक्वेंटली सांगण्यात येईल. तर दिस इज ऑल अबाउट दी शॉर्ट नोटिफिकेशन ऑफ सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल. इन केस जर तुम्हाला काही आणखी डाऊट असेल तर तुम्ही यांची जी टोल फ्री क्रमांक आहे तशी पण आणखी फुल नोटिफिकेशन ही यायची आहे. आपल्याला जशी फुल नोटिफिकेशन येईल तसं तुम्हाला कळवण्यात येईल सुद्धा. त्यानंतर जर तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्ही या नोटिफिकेशनला बघू शकता. या PDF ला तुम्ही वाचू शकता. PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली असेल. सोबत आय फॉर्मली रिक्वेस्ट टू एव्हरीवन टू जॉइन अवर टेलिग्राम ग्रुप. तुम्हाला तिथे सर्व प्रकारचे नोटिफिकेशन स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं. टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या मिळून जाईल. सोबत अशाच आमच्या नवीन जे पण नवीन नोटिफिकेशन येतं किंवा स्टडी मटेरियल आहे किंवा एक्झाम रिलेटेड जे पण इन्फॉर्मेशन आम्ही नेहमी प्रोव्हाइड करत असतो. तर अशाच व्हिडिओसाठी, अशाच नवीन नोटिफिकेशनसाठी तुम्ही आमच्या मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि जेवढं होत असेल जेवढं शक्य होत असेल तेवढं तुमचे जे पण मित्र वगैरे आहेत जे प्रिपेअर करत आहेत त्यांना याबद्दलची माहिती द्या. त्यांना ही माहिती शेअर करा. तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. थँक्यू.